आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आय एम सो ग्रेटफुल. तू आमच्या श्रेयसचा इतका विचार करतेस, इतकी काळजी घेतेस. तुझे आभार कसे मानावे ना खरंच कळत नाही. पण तू काळजी करू नकोस. आपल्या श्रेयसला काही होणार नाही. त्याला कधीच कळणार नाही की तू आराध्या नाहीयेस. ओके, फक्त त्यासाठी तुला आमची साथ द्यावी लागेल. मोनिशाचा आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा पण शेवटचा दिवस ठरू शकतो उद्या. फक्त आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही जे सांगतोय तेवढंच बोल आणि तेवढंच कर. जास्त विचार करू नकोस. ट्रस्ट मी, आपल्या श्रेयससाठी. फक्त उद्याचा दिवस आम्हाला साथ दे. जगासमोर आराध्या म्हणून वावर. फक्त उद्याचा दिवस करशील ना. आम्ही सांगतोय ते आपल्या श्रेयससाठी. होय मॅडम. थँक्यू. थँक्यू. मोनिशा, उद्या तू फिनिश. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. काय गजा, सध्या काय सुरू आहे? मोठमोठे प्लॅन करतोस असं कळलंय. उद्या मोनिशा आम्हाला एक्सपोज करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात तोही सामीलच असं आम्हाला कळलं. राईट? असं काही नाही मॅडम. आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. माहिती आहे ना तुला? नाही, काही बोलू नकोस. फक्त मोनिशा तुला किती पैसे देणार आहे तेवढी अमाऊंट आम्हाला सांग आणि बोल. ती जितके पैसे देणार आहे ना त्याच्या डबल आम्ही तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. फक्त त्या बदल्यात आम्ही सांगतोय तेवढं करायचं. आमच्या विरोधात तिच्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे नष्ट करायचे. आम्ही तुला एक व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवतो. तिच्याकडे आमच्या विरोधातली जी व्हॉइस नोट आहे त्या बदल्यात ते रेकॉर्डिंग असलं पाहिजे. डू यू अंडरस्टँड? होईल ना काम? हो मॅडम, पण तेवढं पैशांचं ते ट्रान्सफर होतील. काळजी करू नकोस. तू दिलेला शब्द मोडू नकोस म्हणजे झालं. गुड, जा. थँक्यू. आज तू त्या मोनिशापासून या घराला, घरातल्या माणसांना, श्रेयसला, सगळ्यांना वाचवलंस. बघ, दिलेला शब्द पाळलास. जगासमोर आराध्याची भूमिका निभावलीस. आय कांट टेल यू हाऊ ग्रेटफुल आय एम. खरंच तुझे मनापासून आभार. थँक्यू. मम्मा. अरे मम्मा, बाहेर पत्रकारांच्या व्हॅन्स होत्या, सगळं ओके आहे ना? काही झालंय का आपल्या घरात? आज जगासमोर आमची एक मैत्री संपली अक्षय. म्हणजे मोनिशाशी असलेली आमची मैत्री संपली आणि तिच्याबरोबरची दुश्मनीही संपली. आजपासून आमच्यासाठी तिचं अस्तित्वच संपलं. काय? गेली ती. अटक झाली तिला. जरा नीट सांगशील का? अगं आई, ती मोनिशा अचानक इथे आली. येताना पोलीस घेऊन आली, जर्नलिस्ट घेऊन आली. सगळ्यांसमोर तिने आमच्यावर आरोप केला. तिचं म्हणणं आहे आराध्याचा खून आम्ही केला. अगं सगळ्यांसमोर नाही ते आरोप केले.
खोटे पुरावे पण सादर केले. मग मम्मा आम्हाला कॉल करायचा होता ना, एवढं सगळं तुम्ही एकट्याने टॅकल केलं. नाही अक्षय, आय वॉजंट अलोन. ताराने आम्हाला एकटं नाही पडू दिलं. तिने आमची साथ नाही सोडली. तिने सगळ्यांसमोर कबूल केलं की तीच आराध्य आहे. म्हणजे पत्रकारांसमोर बोलली ही? येस. एवढंच नाही, तिने सगळ्यांसमोर हेही कबूल केलं की मोनिशाने अक्षयचं लग्नही मोडण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर ना आई, आम्हाला कळतच नाही ग, त्या मोनिशाचं काय वाकडं केलंय आम्ही. आता आहोत आम्ही तिच्यापेक्षा सक्सेसफुल, तिच्यापेक्षा श्रीमंत, पण ही काय आमची चूक नाहीये. आम्ही मेहनतीने हे सगळं उभं केलंय. यु नो व्हॉट, आय हॅव जस्ट रिअलाइज की आयुष्यभर जिला मैत्रीण मानलं तिने आम्हाला कधी मैत्रीण मानलंच नाही. शी वॉज ऑलवेज जस्ट जेलस ऑफ मी. एनिवे, आज आमच्यासाठी मोनिशा हा चॅप्टर कायमचा संपला. तिला अटक झाली, जेलमध्ये गेली आहे ती. पण हे सगळं झालं तारामुळे, तिच्या प्रसंगावधानामुळे. तारा, तुला काय हवं ते मागास आमच्याकडे. नाही हो मॅडम, काही मिळावं म्हणून थोडी आपण हे केलं. आपल्याला एकच गोष्ट हवी आहे फक्त, श्रेयस बरा व्हायला पाहिजे, बाकी काही नको. काय ग, कोण, कुठली तू, काय अचानक आमच्या आयुष्यात आलीस? आज तुझ्यामुळे हे घर, आम्ही, आमचं श्रेय सगळे वाचलो. आता आम्ही तुला म्हटलं तुला हवं ते माग. खरं तर तू तुझ्या आजीसाठी, स्वतःसाठी काही मागू शकली असतीस, पण नाही. तुझ्या या चांगुलपणाचं काय करायचं ग? इतकी निस्वार्थ कशी तू? आम्हाला सगळ्यांना सांगायचंय, या घरात ताराला सगळ्यांनी मान द्यायचाय. तिला कुणी त्रास देणार नाही, कुणी काही बोलणार नाही, कुणीही तिच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणार नाही. कारण आता आमचा, यशोधरा सरनाईकचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. डू यू ऑल अंडरस्टँड? I'm sure you'll understand. Tara, thank you. Thank you again. तारे, अगं आम्ही देवदर्शनाला गेलो होतो ना, तिथला प्रसाद. हा, आणि ही उदी बी घे. रोज संध्याकाळी उदी लावायची आणि देवाला नमस्कार करायचा. हा, काय ग तारे, त्या बाईला तुझ्यावर लईच प्रेम आलं की काय बी बांग म्हणाली. हा, म्हणजे आपण काही मागितलं नाही म्हणून तुला वाईट वाटलंय होय? तारे, असं का बोलती ग? तुला तर माहिती आहे मला पैशाची काही बी हाव नाही. अगं, दुसऱ्याच्या पैशांनी आपलं घर मोठं करावं असं वाटतं बाई मला. हा, अगं आपण कष्ट करायचे आणि 2 घास सुखानं खायचे. आता हे पोरग इथं बरं झालं की आपण जाऊ आपल्या घरला. इथं श्रीमंतीत कशाला राहायचं? हा, तुला खरंच इथलं जावं असं वाटतंय? काय ग तारे, तुला नाही यायचं परत? तू इथल्या श्रीमंतीला बोललेस की काय? अगं,
आपल्या झोपडीतला घास तुला गोड नाही लागणार? हा? आणि मऊ गादीशिवाय तुला झोप नाही येणार बाय? नाही ग आजी, असं नाहीये काय. मग कसं आहे? बोलली हाय खरी मी, पण श्रीमंतीला नाही, श्रेयसच्या साधेपणाला, त्याच्या आराध्यावरच्या प्रेमाला भुलली आपण. आपल्याला तर कधी प्रेम झालं नाही, प्रेम काय असतं ते बी माहिती नाही, पण त्याला बरं वाटतंय, त्याला आनंद होतो हे बघून आपल्याला आनंद होता. सतत तो आपल्या जवळपास असावा असंच वाटतंय. आधी आपण त्याच्या जवळ नसलो की त्याला करमायचं नाही, पण आता तो जवळपास नसला ना की आपल्याला करमत नाही. येऊ का? अहो बाबा या ना, असं काय विचारताय? तुमचंच घर या. नाही काही महत्वाचं बोलत असाल तर मी नंतर येतो. नाही नाही बाबा या. ती डॉक्टरने श्रेयसची काही औषधं बदलली, ती तुला दाखवायची होती. काय की आता श्रेयसची काळजी तूच घेतेस आणि तू त्याला औषधं दिलीस ना की तो नीट घेतोय. तू जरा येतेस का? हो बाबा लगेच येते. आजी येऊ दे, जरा जपून ठेव, आपण आलोच. हा पोरगी त्या पोराच्या प्रेमात तर नाही ना पडली? श्रेयस, आराध्या, तुला माहितीये किती मज्जा आली. आज मी किती दिवसांनी तुझ्यापासून एवढा वेळ लांब राहिलो माहितीये, पण तरी ना मी गुड बॉय सारखा वागलो. मी कोणाला त्रास नाही दिला, मी हट्ट नाही केला, आणि मला डॉक्टर चेक करत होते ना, मी सगळं चेकअप पण करून घेतलं आणि मी घाबरलो पण नाही. हो की नाही डॅड? हो हो. आणि आता मी लवकर बरा होणार आहे. आणि डॅड आणि मी तर खूप मज्जा पण केली. काय काय मज्जा केली सांग बरं. आम्ही काय काय केलं माहितीये? आम्ही डॉक्टरांकडे जाऊन मग निघालो, मग तिकडे ते थाय रेस्टॉरंट आहे ना, तिकडे आम्ही थाय करी आणि राईस पण खाल्लं आणि मग आईस्क्रीम खाल्लं. खूप मज्जा आली. थँक्यू डॅड. अरे वा, पण ही सगळी मज्जा करता करता दुपारची औषधं घ्यायला विसरलं नाहीस ना? नाही, ते डॉक्टरांकडे गेलो होतो ना, त्यांनीच औषधं दिली, मग मी तिथेच घेऊन टाकली. गुड बॉय. पण डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की तू आता लवकर बरा होणार आहेस. मग ते अजून मला हे ते प्रश्न विचारत होते, मी सगळ्याचे आन्सर्स दिली त्यांना, मग ते खुश झाले. खरंच हे दोघं किती गुंतलेत एकमेकात. आई म्हणाल्या ना तसा विचार करायला हवा का? आज ना ताराच्या डोळ्यात श्रेयससाठी प्रेम दिसतंय मला. आणि मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की बाबा आणखी काही नवीन औषधं दिली आहेत का? हो, हे एक नवीन औषध त्यांनी वाढवलंय. 10 दिवसाचा कोर्स आहे, तो पूर्ण करायचा आहे. ठीक आहे बाबा. आणि ही तेलाची बाटली दिली आहे. त्याचं डोकं दुखतं ना तेव्हा हे तेल त्याच्या डोक्याला लावायचं. झोपायच्या आधी रात्री रोज त्याच्या डोक्याला ह्या तेलाने मॉलिश करायचं. करशील ना तू? आराध्या, तेल लावशील ना? हो बाबा, श्रेयसला बरं करण्यासाठी सगळं करेन मी. द्या ही औषधं, वेळेवर देईन मी त्याला औषधं. आणि आई येऊ का? अगं बाई अरविंद, अरे ये ये ये. काय म्हणतो? आज एवढा खुश दिसतोयस. मी का खुश आहे हे तुम्हाला जेव्हा मी सांगेन ना तर तुम्ही खुश व्हाल. अगं बाई हो का? मग सांगच. मी आता ताराच्या खोलीत गेलो होतो आपल्या श्रेयाची काही औषधं बदलली आहेत ते सांगायला. त्यावेळी ताराला आजीशी बोलताना मी ऐकलं. काय बोलत होती? ती आजीला सांगत होती श्रेयस शिवाय मला करमत नाही.
आणि तो खुश असला की मला खूप बरं वाटतं. अगं बाई खरंच? अरे काय सांगतोस काय? म्हणजे देवानं आपली प्रार्थना ऐकली तर? हं? आई सध्या तरी हे असंच दिसतंय, कारण श्रेयससाठी ती आराध्याच आहे. पण कधीतरी असंही वाटतं की या ताराला तिचं स्वतःचं आयुष्य आहे. आपल्यासाठी ती ही सगळी कामं करते, तिच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. नाही, बरोबर आहे तू बोलतोयस ते. पण मला मनोमन असं वाटतंय की आयुष्यभर त्यांनी एकत्र राहावं. आई तुम्हाला तसं वाटतंय हो, पण ताराला काय वाटतं हे पण महत्वाचं आहे ना. हे सध्या तरी तारा आपल्या शरीराची खूप काळजी घेते. त्याचं खाणं पिणं, त्याला वेळेवर औषध देणं सगळं बघते. त्याच्याशिवाय तिला करमत नाही. सगळं खरं आहे. आणि श्रेयससाठी तुम्ही खास गोधडी बनवून घेतलीये. म्हणजे अलिप्तपणे पाहिलं तर ही सगळी प्रेमाचीच लक्षणं आहेत. होय रे होय, खरंच आहे तू म्हणतोयस ते. अरविंद, तुला एक सांगते, हल्लीच्या दिवसात अशी निस्वार्थी माणसं भेटणं पण खूप कठीण असतं. आपल्याला ही तारासारखी पोर भेटली ना, खरंच खूप नशिबान आहोत रे आपण. ते खरं आहे तुमचं. आराध्या गेल्यानंतर श्रेयसची खूप काळजी वाटत होती मला. आई बाप काय आयुष्यावर पुरत नाहीत. या मुलाचं नंतर काय होणार या काळजीने रात्रभर झोप नाही यायची मला. पण ही तारा त्याच्या आयुष्यात आली आणि सगळं बदललं. डॉक्टर म्हणाले असंच राहिलं ना तर आपला श्रेयस लवकरात लवकर बरा होणार आहे. पण मी काय म्हणते अरविंद, आयुष्यभर हे असंच राहील का रे? नाही म्हणजे ताराला पण जर श्रेयस आवडायला लागला ना तर फार बरं होईल रे. आई तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण आपण तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही. तिला जर श्रेयसबद्दल प्रेम वाटत असेल तर मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहायचं हे नक्की. नक्कीच नक्कीच उभं राहणार आपण. आज देवदर्शन नाही झालंय. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? अक्षय प्लीज. श्रावणी, काय झालंय? प्लीज मला सांग काय झालंय. काय सांगू मी अक्षय? आणि तू सतत मलाच का विचारत असतोस? खाली बघितलंस ना तू? कोण आहे ती तारा? काय समजते कोण ती स्वतःला? आणि मम्मा, त्यांनी आजपर्यंत माझ्या ताईला पण एवढा जीव नाही लावलाय किंवा मलाही एवढा जीव नाही लावलाय. पण त्या काल आलेल्या ताराला एवढा जीव का लावतायत? एवढं प्रेम काय होतो चाललंय तिच्यावर? सांग ना मला अक्षय. पण मला माहितीये ती तारा आहे ना, हे सगळं मुद्दाम करते, मम्मांना इम्प्रेस करण्यासाठी करते. पण मी पण श्रावणी, मी असं नाही होऊ देणार. तू बघ. श्रावणी काय बोलतेस तू? ते बघ प्लीज. ह्या बाबतीत आता मला काही ऐकायचंही नाहीये आणि तुम्हाला काही सांगायचंही नाहीये, कळलं? वा ताई वा, काय गेम पलटी केला तू. जबरदस्त. एकदाची ती मोनिशा जेलमध्ये गेली बाबा, पण ताई ती मोनिशा जरी जेलमध्ये गेली असली तरी तिची मुलगी बाहेर आहे. ती शनाया. ताई ती शनाया तिच्या आईचा बदला घेण्यासाठी काही करणार तर नाही ना? ते म्हणजे आता तिच्यावर मी नजर ठेवतो वाटलं तर, आणि वेळ पडली की तिलाही संपू. शनाया रब्बेश, एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती. तसे आम्ही तिला व्यवस्थित वॉर्न केलंय. शी विल नॉट डेअर. श्रावणी, अगं काय विचार करतेस तू? मामांचं केवढं प्रेम आहे आपल्यावर. बघ ना, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपलं लग्न लावून दिलंय आणि आताही आपलं रिसेप्शन, आपलं हनीमून त्याचा प्लॅन करतायत त्या. तुला आनंद व्हायला हवा. पण मी बघतोय जेव्हापासून आपलं लग्न झालंय ना तेव्हापासून तू सतत तारा 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 तूच विचार करतेस. असं नाहीये अक्षय. श्रावणी, तू एकदा तरी माझा विचार करायला हवा. नुकतंच लग्न झालंय आपलं, नुकतंच आपला संसार सुरू झालाय. तू त्याबद्दल विचार करायला हवा. पण नाही, तुझ्या मनात सतत तारा तारा तारा.
ताई तुला मी मानला ताई, त्या ताराकडून जर आपल्याला सत्य कळलं नसतं तर आज जवळजवळ आपण एक्सपोजच होणार होतो. पण ताई तू खूप शांतपणे सगळं मॅनेज केलं, त्या ताराला आपल्या बाजूने वळवून घेतलं. ताई ती तारा आपल्या बाजूने एवढं बोलेल असं मला वाटलं नव्हतं. तिला कधीपासून आपल्याविषयी एवढं प्रेम जागृत झालंय. पण तू पण जरा जास्तच कौतुक केला तिचं असं मला वाटते. आय डोंट मीन इट. ओके, आता त्यांचं कौतुक आपण केलं म्हटल्यावर आणखीन 4 कामं त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो ना. ओके नाही. आणि तसंही आता मोनिशाने त्यांच्या मनात आपल्याबद्दल जो काही संशय निर्माण केला असेल, आय होप आता तोही दूर झाला असेल. अर्थात शेवटी आहेत ती प्यादच, आणि प्याद्यांवर पूर्ण विश्वास कधीच ठेवू नये. गजाला पाहिलंच ना, 4 पैसे मोनिशाने जास्त देऊ केले तर तिच्याकडे वळला. अर्थात ताराबद्दल आम्हाला ही भीती नाहीये. आपण ताराला या घरात श्रेयसची काळजी घ्यायला बोलवलंय खरं, पण आमच्या असं लक्षात येतंय ती हळूहळू आमच्या श्रेयसमध्ये गुंतत चालली, आणि या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. म्हणजे आपण तो करून घेऊच. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड.